नमस्कार मंडळी, मी गणेश देव तुमच्या सर्वांचं आपल्या ट्रेक मिना यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आणि आज आपण आलेलो आहोत लोणावळ्यामध्ये दीप नवसला. आपण त्याला नागफणी सुद्धा म्हणतो. तर इथे वरती आल्यानंतर तुम्हाला मी इथलं निसर्गाचं सौंदर्य दाखवतोय. आता वाजलेले आहेत सकाळचे 11:30 आणि 11:30 वाजता वरचं तुम्ही वातावरण बघा. चारी बाजूने धुकं आहे, चारी बाजूने. आणि वरती आल्यानंतर आपल्याला एक शिवमंदिर दिसतं आणि ते एक पुरातन शिवलिंग सुद्धा आहे, आपण त्याला शिवपिंड सुद्धा म्हणू शकतो. ते आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. तत्पूर्वी तुम्ही ह्या व्हिडिओचा आनंद घ्या. आपल्याला मिसिंग लिंक इथून अशा प्रकारे दिसते. हे बघा मिसिंग लिंक. तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पाहिलीच असेल. आणि आता पाऊस पडतो त्याच्यामुळे मी कॅमेरा ओपन नव्हता केला. तर इथून खूप सुंदर असं निसर्गाचं दृश्य दिसतं. वरती मंदिर आहे आणि हा जो काय रस्ता आहे तुम्हाला मी दाखवतो त्या रस्त्याने या, जाम मजा येते. हे बघा असा हा रस्ता आहे. चढताना तर काय वाटलं नाही आम्हाला, पण उतरताना थोडं केअरफुली आम्हाला उतरावं लागतं. आणि पाऊस पडल्यामुळे वाट थोडी निसरडी झाली. हे बघा असं इथून जाणार, तो एक डोंगर आहे, तिथून आम्हाला पुन्हा या डोंगरावरून तसं जायचं. आता दुःख आल्यामुळे काही दिसत नाही, पण काही असं आहे. हे बघा असं रस्ता चढून जावं लागतं आपल्याला. हा एक डोंगर आहे आणि याच्या अपोजिट इथे छोटा एक डोंगर आहे. ज्यावेळेस आपण तिथून येतो ना, तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवेनच. तर तिथून सुद्धा ह्या डोंगरावरून हा सरळ तुम्ही चढलात ना, तो वरती कनेक्ट आहे ह्या डोंगरावरला. हा थोडा रिस्की असल्यामुळे इथून काही लोक येत नाही. आम्हाला माहिती नव्हतं, व्हेरी फर्स्ट टाइम आम्ही इथून आलो, त्याच्यामुळे आम्ही इथूनच आलो. पण ज्यांना इझी वाट पाहिजे असेल ते इथून सुद्धा जाऊ शकतात. तर काही अशी पायवाट आहे त्या डोंगरावर जायला. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आपल्याला 2 डोंगर लागतात. तर आता आपण ज्या डोंगरावरून चाललोय, म्हणजे हा डोंगर वरून सुद्धा रस्ता आहे ना, वरती जी नाळी आहे ना ती वरती कनेक्ट आहे. आणि कुणाला तसं थ्रिलिंग हवं असेल, फोटोसाठी चांगले शॉर्ट सीन्स हवे असतील, तर त्यांनी ह्या डोंगरावरून जावं. तेव्हा इथून गेल्यानंतर छोटासा ओढा आहे, तिथे तुम्ही आंघोळ वगैरे धुवू शकता. आणि ह्या डोंगरावरून ह्या डोंगरावर जायला शॉर्टकट आहे. जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला मी अजून एक रस्ता दाखवतो. तर त्या रस्त्यावरून जर तुम्ही गेलात तर थोडीशी लॉंग कट पडेल तुम्हाला, पण तुम्हाला ह्या ओढ्याचा आनंद नाही घेता येणार. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की ह्याच रस्त्याचा तुम्ही वापर करा. हा सेंटर पॉईंट आहे, हा आहे तो सेंटर पॉईंट. जर तुम्हाला त्या डोंगरावर लॉंग कटने जायचं आहे, तुम्हाला ह्या रस्त्याने सरळ जावं लागेल. तेव्हा ते आहे लावलेलं, हे बघा, हे लक्षात ठेवा. इथून सरळ गेल्यानंतर तुम्हाला असं फिरून त्या डोंगरावर जावं लागतं. आणि जर तुम्हाला त्या ओढ्यामध्ये जायचं असेल तर तुम्हाला इथून जो आता रस्ता दाखवला, इथून गेल्यानंतर हे बघा हे येत आहेत बघा. तर तिथून रस्ता आहे आता दाखवला तो, तिथून जाऊ शकता. नाहीतर ह्या डोंगरावरून सुद्धा तुम्ही जाऊ शकता. असे 2 रस्ते आहेत आणि एवढं कठीण नाही आहे, खूप इझी रस्ते आहेत. जर तुम्ही बाईक घेऊन येणार असाल आणि पाऊस नसेल ना, तर तुमची बाईक इथपर्यंत येते. आणि फक्त तुमची 4 व्हीलर इथे नाही येणार, बाईक येते, तर तुम्ही बाईक घेऊन इथे येऊ शकता या सेंटर पॉईंटपर्यंत. रस्ता थोडासा अवघड आहे बाईकचा, जास्त पण अवघड नाही आहे. तर तुम्ही बाईक घेऊन येऊ शकता इथे. फक्त 4 व्हीलर येत नाही, 4 व्हीलर तुम्हाला बेसला लावूनच इकडे यायचं आहे. कारण की तुम्हाला आता मी रस्ता दाखवतो. हा बघा, हा जो काही रस्ता आहे ना, हा डिरेक्टली त्या सेंटर परत गेला. त्याच्यामुळे तुमची बाईक इथे आरामात येते. आणि त्या व्यतिरिक्त काय नाही, खूप छान जागा आहे, मस्त आहे. व्हिडिओ पण तुमच्या मनासारखे एकदम शॉर्ट झाले. तर तुम्हाला जास्त काही व्ह्यूज शॉर्ट बघायला नसते मिळाले, कारण की माझा विचार तर नव्हताच ब्लॉग बनवायचा. आणि परंतु वरती गेल्यानंतर ती मी मिसिंग लिंक पाहिली, तो व्ह्यू पाहिला, त्यामुळे मी लगेच विचार केला की यार व्हिडिओ तो बनती आहे. त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवली. आणि येत असाल तर शक्यतो ग्रिपवाले शूज घाला. पाऊस कधीही पडतो ना, तिथे छोटे छोटे खडे आहेत, तर ते खड्यावरून तुम्ही स्लिप मारू शकता. आता आमच्या इकडे यायचा काय प्लॅन नव्हता, अचानक आलो, त्याच्यामुळे मी काय ट्रेकिंगचे शूज घातले नाही. हेच आहे इंद्रायणी नदी उगम स्थान. हे रस्ता आहे, रस्ता खूप मोठा आहे येण्यासाठी. तो म्हणा गाडी पण येते, 2 व्हीलर घेऊन या, 4 व्हीलर नका घेऊन या. आणि रस्त्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला असे हॉटेल्स वगैरे पण दिसतील. त्याचं काम चालू आहे आता. जस्ट पाऊस पडून गेलाय म्हणून असा एक वातावरण झालं इथे. खूप छान आहे, मस्त. मी व्हिडिओची सुरुवात केली, सगळं झालं, व्हिडिओ आता संपायला पण आली.
पण माझ्याबरोबर कोण कोण आलं आहे म्हणजे तुम्ही फोटोमध्ये बघितलेच, सर्वांनीच बघितलं आहे. पण कोण कोण आलं आहे, जे नवीन कोण व्हिडिओ पाहत असेल त्यांची ओळख त्यांना मी ओळख करून देतो आहे. हेच आमचे अमित सर. नमस्कार. आणि तो म्हणजे आमचे धीरज भाऊ. अजून दोघे जण आहेत, परंतु खूप त्यांना भरपूर उंच वाटलं त्या ड्यूकनॉक्स, त्याच्यामुळे ते मध्यंतरीच थांबले आणि पाऊस आल्यामुळे ते मधूनच उतरले आणि पुढे गेलेत. तर त्यांचीसुद्धा मी तुम्हाला ओळख करून देईल. हा पायथा आहे आणि ती गाडी लागली ना, ही बघा, ही गाडी लागली, आमची गाडी लागली. तर इथेशी नाही म्हटलं तरी इथून किती गर्दी जरी असेल तरी 4 ते 5 गाड्या इथं आरामात लागू शकतात. एवढा स्पेस आहे. हे बघा, इथून सुद्धा तुम्ही वरती जाऊ शकता. आणि त्याच्यानंतर ही बघा, इथे गाडी लागली ना, तर इथं आजूबाजूला 3 ते 4 गाड्या लागू शकतात आणि गाडी येण्यासाठी पण स्पेशियस रस्ता आहे. ठीक आहे. तर हा विचार नका आणू की पार्किंग कुठे करायची. पार्किंगला पण भरपूर जागा आहे. बाईकसुद्धा वरती जाऊ शकते. त्याच्यामुळे या आणि एन्जॉय करा. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंट द्या. व्हिडिओ शॉर्ट झालेली आहे माहिती आहे, तरी पण एन्जॉय करा. जय शिवराय.